संध्याकाळी पूजा आणि इथे आरती केली होती आज गुलाबजामुन खायसाठी. आशीर्वाद द्या. अजून जो दिव्यांचा लखलखाट आहे ना तो असाच अजून पाहायला मिळेल. काही कसली फळ आहेत का पण एकदम वेगळीच फळ आहेत. इथे पण लागले असं बहुतेक एक खजुराचं असावं असं वाटतंय पण नॉट शुअर. नमस्कार मंडळी, माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आमची लग्नानंतरची पहिली दिवाळी आम्ही श्रीरामाच्या दर्शनाने सुरू करतो आहे. इथे तलाव आहे आणि त्या तिथे कोपऱ्यातनं तिकडे मंदिर आहे श्रीरामाचं. त्या दर्शनाने आमच्या या ब्लॉगला सुरुवात करतो आहे. लग्नानंतरची पहिली दिवाळी, भरपूर काही व्हायचं आहे. आजच्या दिवसात फटाक्यांची खरेदी वगैरे करायची आहे. लक्ष्मीपूजन आहे आज नाही सॉरी उद्या लक्ष्मीपूजन आहे, आज नरक चतुर्दशी आहे. ते थोडं कन्फ्युजन होतं आहे कारण का दरवर्षी कसं लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी एक असते मोस्ट प्रोबेबली, पण आता कसं तो वेगवेगळ्या दिवशी वेगळं आलेला आहे. सुटसुटी एकदम दिवाळी. चला दिवाळी लवकर पण आली आहे आणि ऑक्टोबर एंड म्हणजे तेच वेगवेगळं आहे. कसं नंतर दरवर्षी कसं एकाच दिवशी असतं लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी. दे जोर, यायला मला उभं राहावं लागतंय. जिथे आम्ही आलो आहे गार्डनमध्ये तिथं जिमसुद्धा आहे. पाठीमागे प्लेग्राऊंड होतं. आता मी जातो देवळात, थोडंसं दर्शन घेतो देवाचं आणि मेडिटेशनसुद्धा करतो. आणि जे एकट्याने थोडं सजवलं होतं काल रात्रीच, छोटे छोटे कंदील लावलं, ते लायटिंग केली होती आणि मग तिथे त्याच्यासमोर बसून मग उठणं वगैरे असा प्रोग्रॅम होता तिने केलेलं. पहिली आंघोळ आमची अशा प्रकारे झाली आणि मग आम्ही दिवसाची सुरुवात करतो आता. इथे आता संध्याकाळी मी फटाके घ्यायला आलो होतो पण जेवढे पाहिजे तेवढे मिळाले नाही. फक्त 463ची शॉपिंग करतो आहे आणि अजून थोडे घ्यायचे ते मी आता थोड्या वेळाने दुसरीकडे जाऊन घ्यावे लागतील कारण का यांच्याकडे डबल बार ट्रिपल बार नव्हते जे मला हवे होते. हे बाई हे प्रिंगल्स आहे, ह्याच्यात कलरफुलवालं सगळं येणार. ठीक आहे, कितीला भेटले हे बघू. हां 300ला. हां म्हणजे हे पूर्ण 300चं आहे पॅकेट. हे लेझरवाला आहे काहीतरी, तो बोला लेझरवाला आयटम आहे, नवीनच बोलले त्याला दाखव म्हणून. तर 1 शॉट घेतलं आहे. हे 600ला पडलं मला. खाली एकदा वरती 6 वेळा कलर म्हणून, कारण का ट्रिपल बार डबल बार नव्हतं ते पण 600 रुपये. हे स्पार्कल आहे. 1500 इथेच झाली. हे स्पार्कल हे कितीला असते? आय थिंक सो काहीतरी 180चं आहे ते पॅकेट. हे तुझ्यासाठी पाऊस आणलेत मी, छोटे पाऊस. माझ्यासाठी हे बस होतं ना, हे का आणलं? ते सगळं माझ्यासाठी आहे मग मी काय लावू? हे सगळं माझ्या. नो 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 नो. एक फुलभाजी आणली, फुलभाजी आणली आणि माळा आणल्यात बस. आणि हे बघ इथे आपटी बार पण आणलेत. हा मी बघ आतमध्ये सांडलं आहे काहीतरी. हे आपटी बार आहेत एवढेशे? अरे बापरे, हे असे कसे कोण? हे वरणा फेकू काय खाली? याची काय स्पार्कलिंग वगैरे काय? हे 10 रुपयाचं आहे काय? फेकून दाखवू नको. अरे कशाला फोडलं इथे? आहे तुला दाखवायला. तर ऐक, आता जेवल्यानंतर आपण पाऊस वगैरे फोडू शकतो. लक्ष्मीपूजनसाठी जरा मोठे ठेवायचे आहेत. हे बघा लक्ष्मीपूजनसाठी आपण आजचे बटवारा करून घेऊया. बटवारा नाही, बटवारा भाई मोठे फटाके माझे आहेत. 5 आहेत ना, तर याच्यातले 3 तुझे. ओके ठीक आहे. बटवारा होतोय, प्रॉपर्टी जी घेतली ना मी आता त्याचा बटवारा चालू आहे. हा माझा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये मी अरे याच्यात मिठाई होती. सगळे ठेवणार माझे फटाके. हे मला देऊन टाक 2. अच्छा मला 1 पॉकेट ठेव बस झाला. ठीक आहे, हे माझे 3. ते आज पाऊस लावूया आता मी थोडंसं हे जे वाटले होते एकट्याने आजसाठीचे फटाके तेवढे घेतलेत. पाऊस आहे सगळे घेतले, थोडे थोडे घेतलेत. अच्छा हे आपटी वाला
हे काय चला आता इथे एक एक करून लावूया आणि हे मला एक्सपिरियन्स करायचं आहे म्हटलं, हे बघूया काय सीन आहे. तर हे सुद्धा आता लावेल. हा वाला आता स्प्रिंकल्स आहे. सर तुम्ही एक माईक का नाही घेत? याची वातच नाही सापडत, हे थोडंसं बाहेर पडलंय. कारण इथे काहीच ऐकायला येत नाही. काय फटाके कुठून फुटताय रे? हे सर ठेवून द्या त्याच्यावर आणि साईडला व्हा. ए अबे काय केलं? हे शेवटचे आजचे 2 लेझर आहे. ते इथे बिल्डिंग लावायची रिस्क नाही घेते मी, गाड्या वगैरे. तर आता आम्ही इतर जातो, ओपन जागेवर जाऊन फोडतो आता. चलो आजचे नरक चतुर्थीचे संपले फटाके. आता उद्या लक्ष्मीपूजन आहे, उद्या मेन आहे. तर उद्या अजून थोडेसे घेतलेत ना फटाके, ते पण फोडायचे. तर चला परत घरी जाऊ. तर आज लक्ष्मीपूजन आहे आणि सकाळपासून तर जर मी कुठे काही गेलो नाही आहे बाहेर. आता संध्याकाळी लक्ष्मीपूजन होईल, बाहेर करंजी बनवायचा प्रोग्राम चालू आहे अजून दिवाळीच्या. तर संध्याकाळी जायचं होतं लक्ष्मीच्या देवळात. म्हणजे ते 9 देवींचं मंदिर आहे, नवीनच बनवलं आहे. सगळ्या 9 देवी एकत्र आहेत एका मंदिरात. तशा ठिकाणी याचं लक्ष्मीपूजन पण आहे. तर एक मुहूर्त आहे चांगला, तर म्हटलं दर्शन करून घेऊ. तर बघू आता कसं मॅनेज होतं आहे. बाहेरचे काम संपलं पाहिजे. हे बघा हे लक्ष्मीपूजन, हे काही साफसफाई लावली आहे. ते रांगोळी लक्ष्मीपूजनची. आणि आता मला जायचं आहे फेवी स्टिक आणायला. कारण काय फेविक्विक. अच्छा हे काय हे लावायचं आहे का? ओके. मी विरार वेस्टला आलो आहे. इथे सोनूबाई भवानी मंदिराच्या 9 देवी एकत्र आहेत एका देवळामध्ये. आज लक्ष्मीपूजन आहे आणि तर म्हटलं चला लक्ष्मीचं दर्शन घेऊ. आणि माझ्या वाईफसोबत आलो आहे. घरी जाऊन लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर 7:30 काय मुहूर्त आहे, 7 ते 8च्या मध्ये. तर आता लवकर इथे दर्शन करून तिकडे जायचं. तर इथे आरती झाली आणि इथे 9 देवींच्या अशा मूर्त्या आहेत. आता इथे दर्शनासाठी सुद्धा लाईन आहे. इथून इकडनं मुखदर्शन सुद्धा आहे. चला आपण जाऊ. तर एकदम असं ऐसपैस अशा जागेत हे मंदिर आहे. मंदिर आत्ता कसं आहे, हे रिसेंटली रिनोव्हेट केलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळात अजून भरपूर इथे लोक येतील दर्शनासाठी. तसंच आहे अजून प्रसिद्ध होत जाईल ना की इथे जत्रा पण लागू शकते. हो लागू शकते. इथे जागा भरपूर येते आणि इथे संध्याकाळी ढोल ताशांची प्रॅक्टिससुद्धा होते. जेवढे इथे विरारमधले ढोल ताशा पथक आहेत ना, त्यांची इथे प्रॅक्टिस चालू असते संध्याकाळची. लक्ष्मीपूजन होतं आहे. इथे आतमध्ये दिवे लावलेत. घरात सगळी रोषणाई आहे. ते समोर रांगोळी दिवे. अरे तुला हॅपी दिवाळी. अरे बापरे, एवढं सगळं पाया बिया पडतं. असे जाळलेत दिवाळीमध्ये. 2000चे फटाके संपलेत, फक्त शेवटचे 4 फुलबाज्या. हो आमच्याकडं तर लक्ष्मीपूजन तुम्ही दाखवायलाच विसरलो मी तुम्हाला. तर हे आम्ही संध्याकाळी पूजा आणि इथे आरती केली होती आज गुलाबजामध्ये खायसाठी. खाली जाऊन आता सगळी शांत झाले आहेत. फटाके वगैरे फोडत होते मगाशी. तर आता जेवण वगैरे झालं आहे आमचं. हां मग हे देऊ ना सर. हे वारी माझा नवरा पाय कसा त्याचे पाय शूरवीर पराक्रमी.
नंतर नीट लावते. आशीर्वाद द्या. तर आताच पाडव्याचं सेलिब्रेशन झालं. म्हणजे एकट्याने मला ओवाळलं, मी तिला गिफ्ट दिलं आणि आईने सुद्धा आम्हाला ओळखलं. कारण का पहिलंच दिवाळी आहे, तर ते ओवाळायचं राहिलं होतं कालचं, तर ते पण तिने आजच करून टाकलं. आणि आजचा प्रोग्राम असा आहे की आज मला बहिणींकडे जायचं आहे. म्हणजे उद्याची जी भाऊबीज आहे ती मला आज करायची आहे. कारण आम्ही उद्या बाहेर चाललो आहे, एकटा आणि आम्ही फिरायला चाललो आहे बाहेर. तर आज मी जाणार आहे दादरला. पण आज एकटा नसेल माझ्यासोबत, कारण का तिला घरातला हा सगळा पसारा जो आहे तो तिला आवरायचा आहे. म्हणजे आम्ही जेव्हा नसू तिथे तेव्हा घरी काही जास्त प्रेशर नाही येणार काही सामानाची आवरावर करायचं वगैरे. तर मी आज जाईन दुपारी, निघेन दादरला. आणि संध्याकाळी असा प्लॅन होता, जर एकटा आली असती तर आम्ही दोघं शिवाजी पार्कला जाणार होतो आणि तिकडचा जो दीपोत्सव आहे तो पाहणार होतो. पण आता मला एकट्यालाच जावं लागेल तिकडे, कारण का मला पाहायचं आहे ते दीपोत्सव वगैरे कसा असतो ते. आता मी पोचलो आहे माटुंग्याला. हे मापलावाडी आहे माटुंग्याला. आणि इथे हा जो टॉवर होता तिथे आधी पूर्ण वाडी होती. जे माझं बालपण जे आहे ते सगळं तिकडचंच आहे. जे जेव्हा पण शाळेला सुट्टी पडायची तेव्हा मी इथे यायचो मामाच्या घरी त्या वाडीमध्ये. आणि आता मामासुद्धा आलेला विरारला, कारण का त्याचं जे आहे म्हणजे तो मम्मीकडे आलेला भाऊबीजेसाठी. तर त्याच्यासोबतच मी निघालो ते विरारला. त्याला सांगितलं तू पुढे हो, मी येतो, कारण का भाज्यांसाठी खाऊ वगैरे घ्यायचा होता, तर मी थांबलो होतो. तर हा जो समोर तुम्ही पाहत आहे तो आहे आपला वांद्रे वर्ली सेलिंग. आणि मी खरं तर शिवाजी पार्कला जाणार होतो, पण अजून सूर्यास्त व्हायचा आहे. म्हणजे अजून दीपोत्सवाला तर जाऊन काही एवढी मजा नाही आहे. खरी मजा सूर्यास्त झाल्यावर होईल. तर म्हटलं तर मामाकडून निघालो, म्हटलं चला इथे थोडा टाईमपास करू, तर इथे आलो. आणि अजून एक जागा आहे ती मला इथे व्हिजिट करायची होती दादरमध्येच, ते म्हणजे स्वामी समर्थांचा मठ. इथे जवळपासच आहे, तर म्हटलं जाऊन येतो तिकडे. जोपर्यंत अंधार होईल तोपर्यंत तिथे दीपोत्सवसुद्धा सुरू होईल. आता पहिल्या दादर मठात जातो, स्वामी समर्थांचा आहे, तिकडे आशीर्वाद घेऊन परत येतो इथे. ते शिवाजी पार्कला आता 6 वाजलेत. इथे ही जेवढी पण मी लायटिंग बघतो आहे, मला असा प्रश्न पडला आहे की इथे प्रत्येक झाडावरती लाईट्स आहेत. तर इथे लायटिंग करायला ना किती वेळ लागला असेल आणि उतरवताना पण किती वेळ लागेल. खूप छान दिसत आहे. पण आता हे थोड्या वेळाने जेव्हा अंधार होईल तेव्हा आपल्याला कळेल किती सुंदर प्रकारे बनवलं आहे ते. हा समोर आहे माझ्या स्वामी समर्थांचा मठ. स्वामींसाठी घेतला आहे 10 रुपयाचा चाफा, एक भेट म्हणून. तर मला तिथे लाईनीत जाऊन उभं राहावं लागेल आणि इथून एंट्री आहे त्याची. मला आता असं काय वाटतं की मी आता एकदम काहीतरी अद्भुत आणि डोळ्यांना नयनरम्य असं काहीतरी पाहणार आहे. स्वामींचं दर्शन तर झालं आहे. आता मी चाललो आहे परत शिवाजी पार्कला. आणि इथे लायटिंग सुरू होते आता, फक्त बघा तुम्ही. तर इथून लाईट सुरू होते. समोर सेनाभवनच्या समोर शिवाजी पार्क आहे. आणि जसं मी पुढे जाईन तसंच अजून जर दिव्यांचा लखलखाट आहे ना तो असाच अजून पाहायला मिळेल. ही लायटिंग खूप छान केली आहे समोरची. याचंच अख्ख्या शिवाजी पार्कला अशी लायटिंग आहे. हा जो समोर तुम्ही गेट पाहताय ना त्याच्यावरती लिहिलं आहे की आज 3 तारखेपर्यंत इथे 7 वाजता अशी नयनरम्य आतिषबाजी होणार आहे. 28 ते 3 नोव्हेंबरपर्यंत. आणि नंतर 15 नोव्हेंबरला 7 वाजता तुळशी विवाह सोहळा आहे. आणि इथे 28 ते 15 नोव्हेंबरपर्यंत रोज संध्याकाळी 6:30 वाजता ही जी लायटिंग असते ती सगळी करतात. हे चला आतमध्ये जाऊ आणि फटाके. 7 वाजता इथे अजून थोडी जास्त गर्दी होईल. मी ऑलरेडी इथे आतमध्ये आलो आहे कारण का मला सगळे शॉट्स घ्यायचे ते फटाक्यांचे. अजून 20 मिनटं मी इथे थांबणं प्रिफर करेन रॅदर दॅन बाहेर जाणं, कारण का हळूहळू गर्दी वाढत जाणार आहे. इथे अजून 7 मिनटं बाकी आहेत आणि इथे समोर लेझरचं सुरू झालं आहे. मध्ये गर्दी एवढी वाढली की मी आता आतमध्ये शिवाजी पार्कच्या आत
खतरनाक होता यार, एकदम सुपर्ब, मजा आली. मी ते फायरवर्क्स होते ना ते स्टार्ट व्हायच्या आधी सांगणारच होतो की असे हे पत्र्याचे हे शेड्स लावले त्याच्या आतमध्ये फटाके आहेत. तेवढ्यातच फायरवर्क्स स्टार्ट झालं आणि आवाज म्हणजे बोलायची संधीच नाही मिळाली, एवढं फायरवर्क्स स्टार्ट झाले फास्ट. तो आता कनेक्शन काढतो तिथून. इथे आतमध्ये बघूया हालत काय झाली आहे. एका टायमाला जवळ येऊन बघताना भीती पण वाटलेली, कारण का जे वरनं आगीचे गोळे पडवते ना फटाक्याचे ते इथे जवळपास पडतसुद्धा होते. म्हणून तिथे पुढे एक फेन्स लावला आहे, त्याच्या आतमधूनच पाहणं सेफ आहे जास्त. पण काय गर्दी वाढली त्यामुळे थोडं पुढे आलेलो. थोडी माती वगैरे उडत होती वरती, तर खूप जबरदस्त होतं, मजा आली बघून. तशी तुफान गर्दी इकडे, लवकरात लवकर बाहेर पडायचं मला इथून. कसं आहे, आता मी चाललो विरारला माझ्या घरी. इथून जायला मला लगभग 2 तास लागतील. गाडी केव्हाची मिळते त्याच्यावरती आहे. लवकरात लवकर पोचायचा माझा प्रयत्न आहे घरी, कारण का घरनं फोन यायला सुरुवात झालेली आहे. कारण का बायकोने सगळं मिस केलं आजचं. ती राहिली घरीच साफसफाई करत, पण तिने खूप मोठं काहीतरी मिस केलं आहे. जे आजचं जे होतं दीपोत्सव. आता आपण रस्ता क्रॉस करून स्टेशनच्या मार्गे समोर सेना भवन. तिचं गिफ्ट आहे एक, आणि दुसऱ्या ताईने एक शर्ट दिलं आहे. तर दोघं बहिणींची झाली. आता उद्या घरी माझी सख्खी बहीण मला आहेत, जे ॲक्च्युली भाऊबीज आहे. तर हे दोन मामाच्या मुली होत्या, मामे बहिणी, त्यांच्याकडनं भाऊबीज करून घेतली. कारण का उद्या मला नाही जमणार सगळीकडे फिरायसाठी, कारण आणि उद्या प्लस आम्ही पुण्यालासुद्धा ट्रॅव्हल करतो आहे फिरायसाठी एकटा आणि मी. तर आता हा व्लॉग इथे संपवतो आहे मी. जेवढं शूट करता आलं पॉसिबल होतं तेवढं केलं. अजून कॅमेरा मागच्या पण भरपूर काही गोष्टी घडल्या इथे, ज्या काही दाखवता नाही आल्या, कारण का बाबा घरात आजारी असतात, त्याच्यामुळे सगळं काही दाखवणं पॉसिबल नाही आहे. जेवढं पॉसिबल झालं माझ्या थ्रू, जेवढं घेता आलं कॅमेरा थ्रू कॅप्चर करता आलं, घरातले शूट्स वगैरे तेवढे मॅनेज करून घेतले मी. आणि थोडं बहुत आम्ही जी पहिली दिवाळी आहे आमची ती कशी सेलिब्रेट केली आहे ते दाखवलं आहे यात. अजून 1 दिवस बाकी आहे त्याचा. तर आता पुढचा व्लॉग ट्रॅव्हल व्लॉग असेल आमचा, जो आम्ही आणि वंदे भारत बुक केली आहे. तर एक वेगळा एक्सपिरियन्स असेल, नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता मी भेटू तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा या मराठी ब्लॉगरला. आणि भेटू तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.